जे गोमंतक गौसेवक महासंघ गोशाळा शिकेचे अध्यक्ष आहेत, देवस्थानचे अध्यक्ष सत्यवंत गावस, वीर सावरकर युवा मंचाचे मार्गदर्शक डॉक्टर लोकेश लांजेकर, त्याचप्रमाणे वीर सावरकर युवा मंचाचे अध्यक्ष श्री रामकृष्ण द्रवी यांच्या उपस्थितीत भारत मातेचं पूजन या ठिकाणी होत आहे। त्याचप्रमाणे स्वातंत्र्यवीर सावरकरांचं या ठिकाणी पूजन होत आहे। स्वातंत्र्यवीर सावरकर हे अलौकिक व्यक्तिमत्व, युद्धी चळवळीचे ते प्रेरणा राष्ट्रप्रेम निर्माण करचे आणि तांकां भारताच्या स्वातंत्र्याच्या चळवळीत सामील जावपा खातीर प्रेरणा आणि मार्गदर्शन दिवचें। ह्या मित्र मेळावा संघटनेचे पुढे अभिनव भारत या संघटनेन रूपांतर झाले। काही वर्षांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी देशाच्या स्वातंत्र्या खातीर चलयल्ल्या चळवळी खातीर तांकां ब्रिटीश सरकारान दुहेरी जन्मठेप म्हणजे 50 वर्सांची काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावन अंदमानाच्या सेल्युलर जेलींत धाडली। थंयची नरक यातना भोगतना थंय बाकीचे जे 900 सुमार कैदी आशिल्ले तांच्या मदीं सुद्धा तांच्यांनी जीवन जगपाची, राष्ट्रप्रेमाची ज्योत चालू दवरपाचें कार्य स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्या जेलींत रावतना केलें। फुडें 10 वर्सां उपरांत तांच्यांनी ही नरक यातना भोगून ते थंयच्यान भायर सरल्या उपरांत जेन्ना भारत देशांत परत परतले तेन्ना ह्या अंदमानाच्या सेल्युलर जेलींत जे अत्याचार ब्रिटीश सरकार आमच्या भारतांतल्या स्वातंत्र्य सैनिकांचेर करताले ते तांच्यांनी जगा समोर दवरले आनी अवघ्या 30 वर्सांनी म्हणजे 1936व्या वर्सा ब्रिटीश सरकारान ती सेल्युलर जेल बंद करची पडली। 1606 वर्सा सुरू केल्ली सेल्युलर जेल स्वातंत्र्यवीर सावरकर जायते तरणाटे फुडें सरले आनी तांच्यांनी भारताक स्वातंत्र्य मेळोवन दिलें। आयज कितलेशेच तरुण आमी धर्मप्रेमी जे हांगा आसा आमी अखंड भारताचें स्वप्न पळयतात। ह्या अखंड भारत ह्या शब्दाचे निर्मिते स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर। पाश्चात्य कपड्यांची होळी करपी सगळ्यात पयली ह्या देशांत स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर। सावरकरांचे ध्येय आशिल्लें की ह्या देशांतलो युवकच सक्षम समृद्ध भारत घडोवपाक शकता। पूण आयज जी परिस्थिती आसा, आयज आमी आमच्या गोंयांत पळयतात की कितलेशेच तरणाटे आपलें उबें आयुश्य वायट मार्गाक लागून व्यसनाक लागून उद्ध्वस्त करतात। तांच्या मदीं राष्ट्रप्रेम धर्मप्रेम ह्या नांवाचो शब्दच खंय दिश्टी पडना। अशी परिस्थिती जेन्ना फाटल्या काही वर्सांनी दिसताली आमच्या भारत देशांत, आमच्या गोंयांत, तेन्ना काही सवंगड्यांनी जशे विजय होबळे, आत्माराम गांवस, राघोबा सर, रामकृष्ण दळवी आनी आमी मेळून ही वीर सावरकर युवा मंच नांवाची संस्था स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रेरणेक सुरवात केली। ताचो मुख्य हेतू आशिल्लो की जे तरणाटे आमी पळयतात की व्यसनाधीन जावन दिशा भरकटून आपले जीवन उद्ध्वस्त करतात तांकां योग्य मार्गदर्शन दाखोवचें, योग्य मार्गदर्शन दिवचें, तांकां ह्या वायट परिस्थितींतल्यान भायर काडून तांच्या मदीं धर्मप्रेम आनी राष्ट्रप्रेम निर्माण करचें आनी सावरकरांचे विचार तांच्या फुड्यान पावून तांकां धर्मा खातीर आनी आमच्या राष्ट्रा खातीर कार्य करपाक प्रेरणा दिवचें ह्या संस्था ही वीर सावरकर युवा मंच स्थापन करपा फाटलो मुख्य हेतू आशिल्लो। आनी आयज पर्यंत वीर सावरकर युवा मंचान जवळ जवळ 125 कार्यक्रम विविध स्कूल, हायर सेकंडरी, कॉलेज किंवा सामाजिक कार्यक्रमांनी आयज पर्यंत घडोवन हाडले आनी ह्या दर एका कार्यक्रमांत व्यसनाचेर मार्गदर्शन, व्यसनांतल्यान कशें भायर सरप, आपल्या राष्ट्रा खातीर एका तरणाट्या कडल्यान कितें अपेक्षीत आसा, धर्मजागृती तशेंच राष्ट्रप्रेम हाचे विचार वीर सावरकर युवा मंच भुरग्यांच्या आनी तरणाट्यांच्या फुडें दवरता। तशेंच आमी पळयतात की खुबश्या फावटी ह्या आमच्या वाठारांत काही भुरगे आर्थीक परिस्थिती खातीर शिक्षणांत फाटीं उरतात। अशा काही भुरगे जे आर्थीक परिस्थिती खातीर शिक्षणांत फाटीं उरता अशा भुरग्यांक आर्थीक सहाय्य तांच्या शिक्षणाक दिवपाचें कार्य वीर सावरकर युवा मंच करता। निसर्ग रक्षती रक्षितः म्हणजे निसर्गाचें रक्षण करीत जाल्यारूच निसर्ग आपलें रक्षण करतलो।
ह्या खातीर खंय ना खंय पर्यावरणाकूय आमचो हातभार लागचो ह्या खातीर तशेंच क्लिनलीनेस ड्रायव्ह वीर सावरकर युवा मंच वेळोवेळी घडोवन हाडटा अशे हे काहीशे ध्येय घेवन वीर सावरकर युवा मंच फुडें सरता आनी ही संस्था चलयतना आयज पर्यंत वीर सावरकर युवा मंचान खंयचेच पॉलिटिकल पार्टी किंवा खंयचोच समाजसेवी गटा कडल्यान 1 रुपयाचेंय मानधन घेतिल्लें ना जे 20 सदस्य त्या वीर सावरकर युवा मंचाचे आसा ते स्वखर्चान हें कार्य फुडें व्हरतात आनी अशेंच हें कार्य फुडें व्हरपाचो आमचो मानस आसा आनी ह्या कार्याक तुमचे आशिर्वाद आनी तुमचें मार्गदर्शन नक्कीच लाभतलें अशी हांव आस्त बाळगितां आनी म्हजे 2 शब्द सोंपयतां. आता जो खास कार्यक्रम आहे तो म्हणजे सन्मान सोहळा आणि ज्या व्यक्तींचा आपण या ठिकाणी सन्मान करीत आहोत त्या व्यक्तींचा पहिल्यांदा मी थोडक्यात परिचय करून देतो. आज या ठिकाणी मी 2 सत्कार मूर्तींची निवड केली होती परंतु एका सत्कार मूर्तीला काही अडचण निर्माण झाल्याने त्या या ठिकाणी उपस्थित राहू शकत नाही. त्यामुळे आमची एक व्यक्ती जी या ठिकाणी उपस्थित आहे ती व्यक्ती इतरांचं भलं हेच आपलं भलं असं मानणारे सन्माननीय कमलाकांत तारी साहेब यांचा या ठिकाणी वीर सावरकर युवा मंचाच्या वतीनं सन्मान होत आहे. या सन्मानाला आपण सर्वजण साक्षीदार आहात. तारीख हातून सदैव मोठं असं कार्य होत राहो आणि तारी सरांना मोठमोठे सन्मान मिळत राहो ही या ठिकाणी ईश्वराच्या प्रार्थना. पराक्रमी, दूरदर्शी, पारदर्शी, मानवतावादी, आध्यात्मवादी आणि विनयशील अशा वीर सावरकरांच्या आयज ह्या 142व्या जयंतीच्या निमित्तान जे कार्य देशकार्य आणि जी सेवा चल्ल्या आणि वीर सावरकरांच्या ह्या जयंती दिसा आयज त्या कार्याचो सन्मान केल्या बद्दल हांव आनी एकदा युवा मंच तुमचे सगळ्यांचे उपकार आठयता. ह्या संस्थेन ह्या युवा मंचान एक युवा डॉक्टर जे आसा गौरीश गांजेकर जे हळदोणा हांगासर सेवा दिता हळदोणा आरोग्य केंद्राचेर सगळ्यांचे लाडके आनी प्रिय अशे डॉक्टर. तो खंयचोय पेशंट वयता तो पयलीं कोणाक विचारता जाल्यार डॉक्टर गौरीशाक विचारता. आमकांय केन्ना केन्ना प्रसंग येता आमी थंय गेले जाल्यार पयलीं डॉक्टर गौरीशाकूच विचारता आनी डॉक्टर गौरीश ना म्हटलें जाल्यार मातशें भितर तरी मन जें आसा तें हुसलें जाता. डॉक्टर गौरीशाक फोन केल्या उपरांत डॉक्टर गौरीश आपल्या सहकार्यांक सांगता आनी ते पद्दतीचो ट्रिटमेंट जो आसा तो डॉक्टर गौरीशाक वचून आमकां मेळटा. सगळी टीम जी आसा ती बरें कार्य करता. नशामुक्त जी आसा ह्या नशामुक्तीचें कार्य जें आसा तें 2010 आमी सुरवात केल्लें आनी तेका पाठबळ जें आसा ते वीर सावरकर युवा मंचा वचून आमकां मेळिल्लें आसा. ज्या गांवांत गोशाळा आसा त्या गांवांत नवीन सोऱ्याचें दुकान जावचें न्हू म्हणून सतत 2010 ते 2025 पर्यंत आमी ते ग्राम सभेत सदांच आवाज उठयता आनी आमकां यशूय येयल्लें आसा. जो युवक आमचो भटकता 4 पयशांची कमाई करता आनी एका रातीन संपूर्ण म्हयन्याचो जो पगार आसा
तो एका 2 वरांनी काले जात्रा अशा ह्या उत्सवाच्या निमित्तान जे वगडायता अशाय गोष्टी विरोधात आवाज जो आसा आमी तो सतत संपूर्णपणे गोंयभर केल्लो. गोशाळेच्या व्यस्त कार्यक्रमामुळे फुडें आमी वचूंक पावना, पूण मयें गांव जो आसा तो आयज पासून 2010 ते 2025 पर्यंत ते खेळ जे आसा ते बंद आसा, ते करूंक दिना म्हणून आमचेर हल्ले बीन अनेक प्रकारचे जाल्ले आसा. जे युवा मंचान कार्य हातीन घेतलेले आसा त्या कार्याक अडथळे निर्माण करपी खूब जाण आसतले, पूण तेंच्यांनी ज्या जोमान आनी ज्या नेटान जे कार्य फुडें आयिल्लें आसा आनी तेंच्यांनी जो संकल्प केल्लो आसा तो संकल्प तेंचो पूर्ण जातलो, तो संकल्प तेंचो पूर्णत्वा कडेन वयतलो. गोमातेचे गोशाळेंतसून आशिर्वाद जे आसा ते तांकां सुरवातीकूच मेळिल्ले आसा. 2017 सांगल्या प्रमाणे तेंच्यांनी कार्यक्रम जो आसा तो गोशाळेन केल्लो आनी हें कार्य जें आसा तें तेंचें खूब वृद्धींगत जातलें, खूब तेंच्या कार्याक तेंच्या कामाक यश मेळटलें अशा देवी सातेरी चरणी मागता. आणि आयज म्हाका ते स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना विनम्र अभिवादन करतो. सन्माननीय व्यासपीठावरील सत्कारमूर्ती तारी सर, त्याचबरोबर सातेरी देवस्थानचे अध्यक्ष श्री सत्यवान गवस सर, वीर सावरकर युवा मंचचे मार्गदर्शक डॉक्टर गौरीश गांजेकर, अध्यक्ष रामकृष्ण दळवीजी आणि त्यांचे सर्व सहकारी आणि आजच्या या कार्यक्रमाला स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांनी प्रेरित होऊन एकत्र जमलेल्या सर्व धर्मनिष्ठ बंधू भगिनींना माझा नमस्कार करून आजच्या या माझ्या विषयाला आरंभ करतो. स्वातंत्र्यवीर सावरकर एक असं व्यक्तिमत्व ज्यांनी जो हिंदुत्वाचा विचार जगासमोर मांडला, ज्यांनी एक दूरदृष्टी या देशाला दिली, ज्यांनी क्रांतीची ज्योत आमच्या देशवासियांमध्ये पेरली, ज्यांच्या प्रेरणेने अनेक क्रांतिकारक निर्माण झाले, त्या स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी कितीही जरी सांगितलं तरी ते अल्पच पडेल. स्वातंत्र्यवीर सावरकर हे एक अत्यंत प्रतिभा संपन्न असं व्यक्तिमत्व, ज्यांनी अत्यंत हालअपेष्टा सहन केल्या, त्या देशासाठी प्रचंड संघर्ष केला. त्या स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी आज या ठिकाणी मनोगत व्यक्त करण्याची मला संधी मिळते आहे, याविषयी मला कृतज्ञ समजतो. त्या स्वातंत्र्यवीर सावरकरांचं वर्णन करताना लोककवी महामानव म्हणतात, विश्वात केवळ आहेत विख्यात बहादूर दोन, विश्वात केवळ आहेत विख्यात बहादूर दोन, जे गेले आई करिता समुद्रास ओलांडून, हनुमंतानंतर आहे त्या विनायकाचा मान, त्या विनायकाचा मान. बंधूंनो, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मार्सेसिसमध्ये जी समुद्रामध्ये उडी घेतली आणि त्या उडीनंतर स्वातंत्र्यवीर सावरकरांचा त्या ठिकाणी फ्रान्समध्ये जी अटक झाली, त्या अटकेनंतर एक असा देशभक्त, जो पहिला देशभक्त ज्याचा खटला आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये सुरू झाला. म्हणजे अनेकांना सावरकरांनी उडी मारली म्हणजे काहीतरी त्यांना चांगलं पोहता येतं यासाठी नव्हती. त्यांनी विदेशामध्ये जाऊन अशा प्रकारचा काहीतरी पराक्रम केला हा त्यांना दाखवायचा नव्हता, परंतु भारताच्या स्वातंत्र्याचा प्रश्न जगाच्या व्यासपीठावर निर्माण करण्यासाठी केलेला हा धाडसी प्रयत्न होता. आणि यासाठीच आमच्या सगळ्यांसाठी स्वातंत्र्यवीर सावरकरांची एक छोटीशी कृती आज सुद्धा स्फूर्तिदायी आहे. बंधूंनो, आज या उडीनंतर
संपूर्ण फ्रान्समध्ये याची चर्चा सुरू झाली. विविध वृत्तपत्रांवर विविध बातम्या सगळ्या प्रसिद्ध झाल्या. आणि या संदर्भात सावरकरांवर झालेली अन्यायपूर्वक ही अटक याचा संपूर्ण फ्रान्समध्ये इतका मोठा गाजावाजा झाला. शेवटी या फ्रान्सच्या पंतप्रधानांना त्या ठिकाणी जाहीरपणे माफी मागावी लागली आणि त्यांना त्यागपत्र द्यावं लागलं. बंधूंनो, सावरकर हे उत्तम साहित्यिक होते. मी मगाशी सांगितलं की 12,000 पानं इतकं मोठं साहित्याचं लिखाण केलं आणि या प्रत्येक साहित्यातून केवळ आणि केवळ राष्ट्रप्रेम, केवळ आणि केवळ शांततेच कसं निर्माण होईल, या प्रत्येक साहित्यातून प्रत्येक शब्दातून क्रांतिकारक कसे निर्माण होईल, त्यांना कशी प्रेरणा मिळेल, इतकं प्रचंड असं त्या ठिकाणी केलेलं लिखाण. आणि हे सावरकर यांना एकदा लंडनमध्ये एका गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. त्यांना मध्ये अडवलं होतं आणि त्यांना म्हणाले की आम्हाला एक बातमी आहे की तुमच्याकडे एक हत्यार आहे, आम्हाला तुमची झडती घ्यायची आहे. सावरकर म्हणाले अवश्य घ्या. त्या ठिकाणी सावरकरांची पूर्ण झडती घेण्यात आली. सावरकरांनी पूर्ण सहकार्य, परंतु त्यांना काहीच सापडलं नाही. शेवटी त्यांनी म्हणाले सावरकरांना की सावरकर आम्हाला माफ करा की आमच्याकडून आम्हाला चुकीची बातमी मिळाली, आपल्याकडे कोणतंच शास्त्रशास्त्र या ठिकाणी मिळालं. तर सावरकर म्हणाले की तुम्ही चुकीचे आहात, माझ्याकडे एक असं शस्त्र आहे. त्याने आपल्या शर्टला खिशामध्ये असलेलं पेन बाहेर काढलं आणि सांगितलं हे शस्त्र इतकं धारदार शस्त्र आहे की या शस्त्रातून निघणाऱ्या प्रत्येक शब्दातून या देशासाठी, राष्ट्रासाठी कार्य करणारे क्रांतिकारक निर्माण होतात. या देशासाठी निस्वार्थपणे कार्य करणारे, देव देशाचा त्याग करणारे अनेक क्रांतिकारकांना प्रेरणा मिळते. म्हणजे लक्षात घ्या, सावरकरांनी इतकं मोठं साहित्य केलेलं आणि त्यातून हजारो क्रांतिकारक या माध्यमातून निर्माण झालेले आहेत. या सावरकरांना मुंबईमध्ये जे मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलं होतं, या संमेलनाचे अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी त्यांना बोलवण्यात आलं. सावरकरांनी संपूर्ण कार्यक्रम झाल्यानंतर जे अध्यक्ष भाषण असतं त्या अध्यक्ष भाषणामध्ये सावरकर काय म्हणाले? सावरकर म्हणतात की साहित्यिक सूचना, म्हणजे सगळे समोर अनेक साहित्यिक बसलेले आहेत, त्या सगळ्यांना सांगतात की साहित्यिक सूचना हो की भले तरी साहित्य जे आहे तर ते साहित्य आपलं जीवन नाही, तर जीवन हे आपलं साहित्य आहे. साहित्य हा आपल्या जीवनाचा एक भाग असू शकतो, परंतु ते सर्वस्व नाही. आपलं राष्ट्राचं रक्षण हेच आपल्या जीवनाचं अंतिम ध्येय असलं पाहिजे. ते आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे मी सगळ्यांच्या साहित्याचा आदर करतो, परंतु आजच्या काळानुसार, आताच्या परिस्थितीला राष्ट्राचं रक्षण हेच आपल्या सगळ्यांचं अंतिम ध्येय असलं पाहिजे. सावरकर त्या ठिकाणी सांगतात की आपल्या हातात असलेली लेखण्या मोडून टाका आणि हातात बंदूक घ्या. कुणाला सांगताय? की समोर जे शेकडो साहित्यिक बसले होते त्यांना सांगतात की हातातल्या लेखण्या मोडून टाका आणि हातात बंदुका घ्या. सावरकर पुन्हा एकदा म्हणतात की मी कलाकारांचा आदर करतो, कला ही प्रत्येकाने सादर केली पाहिजे, परंतु त्या कलेसाठी जीवन आहे, जीवनासाठी कला आहे याचा आपण विचार केला पाहिजे. की एखादा कलाकार खूप सुंदर कला सादर करतो आहे, परंतु त्याच ठिकाणी त्या मंचाला जर समजा आग लागली तर त्या ठिकाणी त्या कलाकाराला स्वतःचा जीव वाचवणं हे त्याचं प्रथम ध्येय आहे. त्यामुळे आज आपण लक्षात घ्या की सावरकरांनी जो विचार मांडला की कलेचा कधी मी अनादर करत नाही, परंतु आज आपलं प्राधान्य काय असतं. म्हणजे सावरकरांची ही दूरदृष्टी आपण लक्षात घेतली पाहिजे की राष्ट्रासाठी मी काय करू शकतो. सावरकरांनी जे जे ठिकाण केलं, म्हणजे आज आम्ही बघतोय की आज आमच्याकडे अनेक कला आहेत आणि या कलेच्या माध्यमातून आज आम्हाला काय केलं जातं तर केवळ मनोरंजन. म्हणजे आपल्याकडे आपल्या हिंदू धर्मामध्ये खरं तर 14 विद्या आणि 64 कला सांगितलेल्या आहेत आणि ह्या प्रत्येक कला आपल्याला ईश्वर प्राप्तीचा मार्ग दाखवतात. परंतु आज आम्ही काय बघतो तर या प्रत्येक कलेच्या माध्यमातून आज मनोरंजनापुरतं आज ही कला सादर केली
काळासाठी आपण ह्या सावरकरांच्या विचारांचा आपण लक्षात घेतलं होतं. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं परराष्ट्राविषयीचं धोरण हे सुद्धा आपण समजून घेतलं होतं. म्हणजे आताच देशाच्या सीमेवर जी युद्धजन्य स्थिती आहे, पालनघाटमध्ये जो आघात झाला, जो हल्ला झाला, त्या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला जशाच तसं उत्तरही दिलं. परंतु सीजफायर झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे काही तास होण्यापूर्वी पाकिस्तानने पुन्हा एकदा तोडणी करण्यास सुरू केली. 1965 भारत पाकिस्तान युद्धाच्या पूर्वी अशाच प्रकारची स्थिती होती की पाकिस्तानचे सैनिक सातत्याने भारतामध्ये घुसून भारताच्या सैनिकांवर आक्रमण करत होते. आणि त्या ठिकाणी समर्थन काय केलं जात होतं की चुकून आमचे सैनिक भारतामध्ये घुसतात आणि भारतीय सैनिकांवर हे आक्रमण करतात. स्वातंत्र्यवीर सावरकर त्यावेळेचे मेजर जनरल परांजपे त्यांचं नाव होतं, त्यांना भेटले आणि त्यांना म्हणाले की आज भारतामध्ये अशा प्रकारे जर का पाकिस्तानी चुकून घुसू शकतात, मग आपलं सैनिक पाकिस्तानच्या सैन्यामध्ये का नाही घुसू शकत. त्यावर परांजपे काय म्हणाले, हो सावरकर, त्यांना तात्याला म्हणाले, हो तात्याला, की सीमा आपली एवढी मोठी आहे की जवळजवळ 2500 किलोमीटर एवढी मोठी ही सीमा कुठे कुठे म्हणून आम्ही त्याला गस्त घालायची. त्यावर सावरकरांनी दिलेलं उत्तर, सावरकर काय म्हणाले की सीमा फक्त भारतालाच आहे का? जर का पाकिस्तानचे सैनिक आतमध्ये घुसू शकतात, मग आपण त्यामध्ये का नाही घुसू शकत. त्यामुळे हा सावरकरांचा जो विचार होता की राष्ट्राची सुरक्षा, राष्ट्राचं रक्षण, भारत स्वतंत्र होण्यापूर्वी स्वातंत्र्यवीर सावरकरांचं धोरण होतं की भारताची संपूर्ण सीमा ही सीलबंद असली पाहिजे. आज आम्ही बघतोय की भारतामध्ये कशा पद्धतीने अवैधपणे घुसखोरी केली जाते. अलीकडेच आकडेवारी सुद्धा सांगितली जाते की भारतामध्ये बांगलादेशी रोहिंग्या यांची संख्या 10 कोटीपेक्षा अधिक आहे. म्हणजे भारताचं एक राज्य आज या ठिकाणी बसवलेलं आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात आज भारतामध्ये अवैधपणे, मला सांगा, एखाद्या देशामध्ये जर का आम्हाला जायचं असेल तर आम्ही असं सीमेवरून घुसू शकतो का? काय करावं लागतं त्यासाठी? त्या देशाचा परवाना घ्यावा लागतो. परंतु आज आपल्याच देशामध्ये अनधिकृतपणे राहणाऱ्यांची संख्या केवढी मोठी आहे? 10 कोटी, क्षमा करा, इतक्या मोठ्या प्रमाणात आज अवैधपणे, मग ते पाकिस्तानी आहेत, बांगलादेशी आहेत, रोहिंग्या आहेत, आज देशातल्या विविध राज्यांमध्ये अवैधपणे वास्तव्य करतात. किंबहुना इतकंच नाही तर ते आता या देशाचे अधिकृत नागरिकसुद्धा बनलेले आहेत. अनेकांकडे या देशाचं आधार कार्ड आहे, या देशाचे रेशन कार्ड आहे, देशाचे सगळ्या प्रकारचे कागदपत्र आहेत त्यांच्याकडे. लक्षात घ्या, स्वातंत्र्यवीर सावरकरांची जर का नीती अवलंबली असती तर आज आमचा देश त्या सगळ्यापासून सुरक्षित झाला. परंतु गेल्या 70 वर्षांमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांना जाणीवपूर्वक डावललं गेलं आणि त्याचा परिणाम आज आम्ही बघतो की कशा पद्धतीने हिंदूंना धर्मापासून जोडलं गेलं. आपल्यामध्ये, आपल्या शाळांमध्ये आम्हाला काय शिकवलं गेलं? अफजल खान कोण होता, बाबर कोण होता, हुमायून कोण होता. आज आमच्या देशामध्ये अफजल खानाची कबर आहे. ज्या अफजल खानाने हिंदूंवर अनन्वित अत्याचार केले त्याची कबर आताच महाराष्ट्र सरकारने ती कबर तोडली. परंतु ती केवढी मोठी होती, एका व्यक्तीच्या कबरीसाठी केवढी जागा लागते. परंतु एक मोठा शामियाना त्या ठिकाणी उभारण्यात आला होता, त्यामध्ये आधुनिक यंत्रणा, त्यामध्ये AC बसवण्यात आले. इथं महाराष्ट्रामध्ये संभाजीनगरमध्ये औरंगजेबाची कबर आहे. आज महाराष्ट्रातले बरेच नेते त्या ठिकाणी जाऊन फुलं अर्पित करतात. कोण होता अफजल? कोण होता हा? या औरंगजेबाने हिंदूंची अनेक मंदिरं तोडली. याच औरंगजेबाने अनेक माता बहिणींच्या अब्रू लुटल्या. त्याला आज या देशामध्ये हिरो बनवला गेला. टिपू सुलतानची जयंती याच देशामध्ये साजरी केली जाते. परंतु स्वतंत्रवीर सावरकरांना काय म्हटलं जातं? माफीवीर म्हटलं. माफीवीर म्हणून हिणवलं जातं. लक्षात घ्या, ज्याने आपलं संपूर्ण आयुष्य या राष्ट्रासाठी समर्पित केलं त्यांची आज या देशामध्ये केवळ आणि केवळ अवहेलना केली. म्हणजे आज स्वतंत्रवीर सावरकरांचे विचार आजच्या युवकांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य
वीर सावरकर युवा मंच अत्यंत प्रभावीपणे करत आहे. मी बघतो अगदी सुरुवातीपासून प्रत्येक कार्यकर्ता तळमळीने या ठिकाणी वावरतोय. म्हणजे आज 142 वर्षानंतरही स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार आमच्या तरुणांना प्रेरणा देत आहेत. हा त्यांच्या विचारांचा विचार आहे, हे आपण लक्षात घ्या. बंधूंनो, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी धर्मांतराच्या संदर्भात खूप मोठं कार्य केलं. म्हणजे आपल्याला जिथे जिथे संधी मिळेल त्या प्रत्येक वेळेचा आपण या राष्ट्रासाठी कसा उपयोग केला पाहिजे याचं उत्तम उदाहरण असेल ते म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर. म्हणजे आपल्या जीवनातला प्रत्येक क्षण हा केवळ आणि केवळ या राष्ट्रासाठीच आहे. ही भावना तुमच्या मनामध्ये इतकी प्रचंड होती की माझा देश जोपर्यंत स्वतंत्र होत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही, अशा प्रकारची भूमिका सावरकर ज्या ज्या ठिकाणी आहे. मगाशी सांगितलं की 2 जन्मठेपेच्या शिक्षा, परंतु कारागृहात सावरकर शांत बसले नाही. सावरकरांनी कारागृहात असताना प्रचंड लिखाण तर केलं, परंतु त्या ठिकाणी असलेल्या कैद्यांचं उत्तम असं प्रबोधन सुद्धा केलं. त्यावेळेच्या त्या अंदमानच्या सेल्युलर जेलमध्ये जवळजवळ 700पेक्षा अधिक कैदी होते आणि त्या ठिकाणी बरेच असे मुसलमान पठाण सुद्धा त्या ठिकाणी कैदी होते. आणि त्या ठिकाणी त्यांची एवढी मजुरी चालायची की हिंदूंना धर्मांतराचं कार्य त्या ठिकाणी सुद्धा सुरू होतं या पठाणांच्या माध्यमातून. तर ते काय करायचे की ज्या ठिकाणी या कैद्यांचं अन्न बनत होतं तर त्या ठिकाणी हे अन्न शिजल्यानंतर हे पठाण त्या ठिकाणी जायचे आणि त्या अन्नाला स्पर्श करायचे आणि सांगायचे की याला आता आम्ही स्पर्श केलेला आहे, त्यामुळे तुम्ही जर का हे अन्न खालात तर तुम्ही सगळे उद्यापासून मुसलमान व्हाल. अनेक हिंदूंनी त्या ठिकाणी त्या अन्नावर बहिष्कार घातला. अन्न खाणं 4-5 दिवस झाले. अनेक कैदी त्या हिंदू कैदी त्या ठिकाणी उपाशी पडले आणि ही गोष्ट सावरकरांच्या लक्षात आली. सावरकरांनी एक सुंदर युक्ती केली. सावरकरांनी दुसऱ्या दिवशी अन्न शिजल्यानंतर तो पठाण यायच्या पहिले आपण तिथं जाऊन बसलो आणि त्या अन्नाला जाऊन त्या ठिकाणी पहिला स्पर्श सावरकरांनी केला आणि सावरकरांनी सांगितलं आता ह्या अन्नाला हिंदूंनी स्पर्श केला, हे जर अन्न मुसलमानांनी खाल्लं तर मुसलमान उद्यापासून सगळे वाटले, सगळे हिंदू. मुसलमानांवर उपवास करायची वेळ आहे. सावरकरांचा हा प्रयोग इतका यशस्वी झाला, त्या दिवसापासून मुसलमानांनी अशा प्रकारची कृती करण्याची त्या जेलमधली बंदी. म्हणजे आपण जिथे आहोत की मी माझ्या धर्मासाठी काय करू, नाहीतर मी आता जेलमध्ये आहे, मी एवढा अडचणीमध्ये आहे, रडत नाही. जिथे आहे इतकंच नाही, जे धर्मांतरित झाले होते त्या ठिकाणी त्या पठाणांचा एवढा रुबाब होता, एवढी त्यांची दादागिरी होती की अगदी बळजबरीपणे त्या हिंदू कैद्यांकडून नमाज पढून घेतली जात होती, त्यांच्यावर जबरदस्ती केली जात होती. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ती विधिवत त्या ठिकाणी या जेलमध्ये अनेक हिंदू कैद्यांचं त्या ठिकाणी शुद्धीकरण केलं. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी भाषेच्या संदर्भात खूप मोठं कार्य केलं. आज आमच्याकडे आम्ही बघतोय की गोव्यात सुद्धा मराठीच्या संदर्भात मोठं आंदोलन सुरू आहे. भाषा ही आपल्या संस्कृतीचा, आपल्या राष्ट्राचा एक महत्त्वपूर्ण अंग आहे. भाषा टिकली तरच आपण टिकू, आपलं राष्ट्र टिकू. आज या भाषेच्या संदर्भात आज आम्ही बघतोय की आमची राष्ट्रभाषा आम्ही हिंदी म्हणून सांगतोय, परंतु या हिंदीमध्ये सुद्धा आज आम्ही बघितलं तर विविध मालिका, विविध माध्यमातून, बॉलिवूडच्या माध्यमातून आपल्या भाषेचं इतकं अशुद्धीकरण करण्यात आलेलं आहे. त्या भाषेमध्ये अनेक उर्दू शब्द कधी आम्ही नकळतपणे बोलतो, आम्हाला माहीतच नाही. आज भाषेच्या माध्यमातून इंग्रजी आमच्यावर एवढ्या मोठ्या प्रमाणात लादली गेली की आमच्या भाषेचाच आम्हाला या ठिकाणी विसर पडू लागला. आमच्याच भाषेची आज आम्हाला शरम वाटू लागली. आज साऊथकडच्या बऱ्याच राज्यांमध्ये आपण बघितलं की आपल्या राष्ट्रभाषेचा कशा पद्धतीने द्वेष केला. बंधूंनो, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अनेक शब्द हे स्वतः निर्माण केलेले आहेत. आज आपल्यापैकी बरेच जण आम्ही IPLच्या मॅचेस बघतो, क्रिकेट टुर्नामेंट्स बघतो. त्या क्रिकेटमधले बरेच शब्द जे आहेत, मग ती बॅटिंग असू दे, बॉलिंग असू दे, हे सगळे इंग्रजी शब्द. त्या ठिकाणी फलंदाज, गोलंदाज, यष्टीरक्षक हे सगळे शब्द स्वातंत्र्यवीर सावरकरांनी दिलेले आहेत.
असे अनेक शब्द आहेत. भाषे शुद्धीच्या संदर्भात खूप मोठी चळवळ स्वातंत्र्यवीर सावरकरांनी राबवलेली आहे. बंधूंनो, स्वातंत्र्यवीर सावरकरांचे आदर्श होते छत्रपती शिवाजी महाराज. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख करताना काय म्हणाले की हे हिंदू नृसिंहा. मगाशी आपण गीत ऐकलं की या गीताच्या माध्यमातून स्वातंत्र्यवीर सावरकर छत्रपती शिवाजी महाराजांना काय म्हणतात की ज्यांनी या मोगली पातशाहीचा सर्वनाश केला ते छत्रपती शिवाजी महाराज आमच्यासाठी हिंदू नृसिंह आहेत, त्यांना आम्ही अभिवादन करतो. म्हणून एकदा स्वातंत्र्यवीर सावरकरांना भेटण्यासाठी एक मुस्लिम पुढारी आले, त्यांचं नाव होतं शौकत अली. त्या शौकत अलीने त्या ठिकाणी म्हणजे त्यावेळेचा काँग्रेसच्या काळातला तो अल्पसंख्याक मंत्री म्हटलं तरी चालेल, तर त्या ठिकाणी तो स्वातंत्र्यवीर सावरकरांना भेटायला आला आणि सावरकरांना म्हणाला की सावरकरांच्या देशभक्तीविषयी खूप मोठं कौतुक केलं. आणि सावरकरांना म्हणाले की सावरकर, तुमचं सगळं राष्ट्रकार्य अत्यंत उत्तमपणे सुरू आहे, परंतु हे जे तुम्ही हिंदू संघटनाचं आणि हिंदूंच्या घरवापसीचं जे शुद्धीकरणाचं काम सुरू केलेलं आहे ते मात्र थोडी तुम्ही थांबवा, नाही तर त्याचे परिणाम गंभीर होतील. सावरकर म्हणाले, गंभीर होतील म्हणजे नेमकं काय होईल? आम्ही हे प्रयत्न उद्या थांबवतो. तुम्ही हिंदूंना जे वाटवावाटवीचे प्रकार सुरू केलेले आहेत ते उद्यापासून थांबवा, आम्ही दुसऱ्या दिवशी हिंदूंच्या शुद्धीकरणाचं कार्य करू. म्हणजे वाटवावाटवी होते म्हणून आम्हाला शुद्धीकरण करावं लागतं, तुम्ही हे थांबवा. तो शौकत अली त्या ठिकाणी सावरकरांवर मोठे डोळे करून बघला. सावरकर, तुम्ही असं कसं बोलू शकता? आमच्या आमच्या मुसलमानांसाठी अनेक राष्ट्र आहेत, आमच्या पाठीशी ही सगळी राष्ट्र उभी राहू शकतात, आम्ही या देशासाठी या अन्य देशांमध्ये त्या ठिकाणी जाऊन राहू शकतो. सावरकर म्हणाले, अवश्य चालते मग, तुमच्या जाण्याचा खर्च देखील आम्ही करायला सिद्ध आहोत. त्यावर तो शौकत अली अजून म्हणत तो सावरकरांना म्हणतो, सावरकर, तुम्ही असे शिरपुटे आहात आणि मी असा तगडा तुम्हाला दिसतोय ना, मनात आणलं तर तुम्हाला याच ठिकाणी लोळवून दाखवेल. सावरकर म्हणाले, एवढी हिंमत? मग अवश्य पुढे या, आम्ही तुमचं आव्हान स्वीकारतो. परंतु लक्षात ठेवा, 350 वर्षापूर्वी असाच तुमचा एक सरदार छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुढे आला होता आणि त्याचं काय झालं हे अख्ख्या जगाला, अख्ख्या इतिहासाला माहीत आहे. त्यामुळे तुम्ही ही शहाणपणा पुढे करू नका. त्यावर तो शौकत अली त्या ठिकाणी नरमला आणि त्या ठिकाणावर त्यांनी काढता पाहिजे. म्हणून यावरून स्वातंत्र्यवीर सावरकर हे किती त्यांची राष्ट्रपतीची असलेली तळमळ आणि किती असलेला आत्मविश्वास हे त्यातून दिसून येतो. एकदा स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी आपल्या संपूर्ण राष्ट्राचं जे श्रेय आहे, त्या स्वातंत्र्याचं श्रेय जे आहे, तर ते केवळ शस्त्राने लढलेल्या क्रांतिकारकांनाच नाही, तर या राष्ट्रासाठी, या भारत देश स्वतंत्र व्हावा यासाठी त्यांनी केवळ प्रार्थनासुद्धा केलेल्या आहेत घर बसून. त्यांचासुद्धा यामध्ये वाटा आहे असं म्हणणारे स्वातंत्र्यवीर सावरकर. म्हणून या स्वातंत्र्यवीर सावरकरांना आज ज्या पद्धतीने आपल्या तरुणांपर्यंत पोहोचवलं पाहिजे, त्यांचं हे कार्य त्यांनी इतक्या अनंत यातना सहन केल्या, त्यांनी इतका प्रचंड संघर्ष केला तो आमच्या तरुणांपर्यंत पोहोचला पाहिजे. आज या राष्ट्रासाठी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांची आवश्यकता आहे. म्हणून जो स्वातंत्र्यवीर सावरकरांनी विचार मांडला ते हिंदू राष्ट्राचं सर्वात पहिलं स्वप्न ज्यांनी जगासमोर मांडलं ते स्वातंत्र्यवीर सावरकर. आज या भारताला पुनश्च एकदा हिंदू राष्ट्र बनवण्याची आवश्यकता आहे. आम्ही स्वतंत्र तर झालो, परंतु या स्वतंत्र भारतामध्ये आज आम्ही काय बघतो आहोत की आज आमच्या गोमाता असुरक्षित आहे, आज आमच्या देशाच्या सीमा असुरक्षित आहेत, आज आमच्या देशातली माता भगिनी असुरक्षित आहेत. त्यांच्या रक्षणासाठी आज आम्हाला पुढे एकत्र येण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे हेच विचार घेऊन मी या राष्ट्रासाठी आहे त्या क्षणी काय करू शकतो. ज्या सावरकरांनी आपलं संपूर्ण आयुष्य या राष्ट्रासाठी समर्पित केलं, त्या राष्ट्रासाठी मी किमान 1 तास तरी दिवसातला त्या राष्ट्रासाठी समर्पित करेन अशा प्रकारचा निर्धार आज आपण करण्याची आवश्यकता. म्हणून आज आमची युवा पिढी आम्ही काय बघतो की आता IPLच्या मॅचेस सुरू आहेत, तासन तास आपण त्या मॅचा बघण्यासाठी देशातली लाखो संख्येने युवक आज आपला कित्येक तास यामध्ये वाया घालवत आहेत.
म्हणजे आज शत्रू सीमेवर बसले नाही आणि त्यांचं रक्षण करण्यासाठी आमचे सीमेवरचे सैनिक आज सक्षम आहेत. परंतु आज समस्या आमच्या शेजारी होती. आज भारतामध्ये घुसलेले हे दुष्टोर, भारतामध्ये असलेले हे धर्मांध उद्या भारतामध्ये जिहादी आतंकवादी कारवाया सुरू करतील. त्यांचा सामोरा करण्यासाठी आपण किती सक्षम आहोत याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. आज या देशामध्ये प्रभू रामचंद्रांची रामनवमीला मिरवणूक काढायची म्हटले तर त्यावर दगडफेक होते. मागच्या वर्षी आपण बघितलं देशातल्या 9 राज्यांमध्ये रामनवमीच्या मिरवणुकींवर दगडफेक झाली. छत्रपती शिवाजी महाराजांचा जयंतीनिमित्त मिरवणूक काढली. अफजल खानाचा पुतळा काढताना जर का मोठं भव्य चित्र लावलं तर अनेकांच्या भावना दुखावतात. भारतामध्ये भारत क्रिकेट सामना झाला तर पाकिस्तान विजय झाला तर फटाके वाजले जातात. ही स्थिती का निर्माण झाली? बंधूंनो, आज गेल्या 70 वर्षांमध्ये आमच्या भारतीयांना या मॅकॅलोप्रेम शिक्षण पद्धतीच्या माध्यमातून आम्ही ना राष्ट्रप्रेम शिकू शकतो ना धर्मप्रेम शिकू शकतो. आणि त्याचाच आज आम्ही परिणाम बघतोय की आज ज्यांनी आमच्यावर अत्याचार केले, ज्यांनी आमच्या माता बहिणीच्या हत्या, ज्यांनी आमच्या गोमातेची हत्या केली, त्यांचा आज उदो केला जात होता. आज हिंदूंनी या संदर्भात गांभीर्याने विचार करून संघटित होण्याची आवश्यकता आहे. तो स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विचार आहे की या भारतासाठी हिंदूंचं प्रभावी असं संघटित होण्याची आवश्यकता आहे. बंधूंनो, स्वातंत्र्यवीर सावरकरांना एकदा एका पत्रकाराने विचारलं की तुम्हाला भारतरत्न पुरस्कार दिला तर त्याविषयी तुम्हाला काय वाटतं? त्यावर स्वातंत्र्यवीर सावरकर काय म्हणाले की मला कोणताही पुरस्कार नाही मिळाला तरी चालेल, परंतु माझं हिंदू संघटनाचं कार्य या भारतातल्या युवकांपर्यंत गेलं पाहिजे. आणि हाच विचार घेऊन आपण सगळ्यांनी या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांची प्रेरणा घेऊन आपण सगळ्यांनी या देव देश धर्म यांच्या रक्षणासाठी मी काय करू शकतो. आज ज्या पद्धतीने आमच्या वेगवेगळ्या माध्यमातून आम्हाला धर्मापासून तोडण्याचे, आमच्या राष्ट्रापासून तोडण्याचे सर्वतोपरी प्रयत्न करण्यात आले. म्हणजे ना आमच्या पाठ्यपुस्तकांमध्ये कुठे धर्म शिकवला जातो, ना आमच्या पाठ्यपुस्तकांमध्ये कुठे राष्ट्रप्रेम शिकवलं जातं, ना आमच्या कुठच्या मंदिरांमधून आम्हाला धर्म शिकवला जातो. म्हणजे आज मुसलमानांना त्यांच्या मशिदीमधून धर्म शिकवला जातो. आज त्यांच्यासाठी स्वतंत्र मदरसे आहेत. ख्रिश्चनांना त्यांच्या चर्चमधून त्यांचा धर्म शिकवला जातो. मात्र हिंदूंना धर्म शिकवण्याची कोणतीच व्यवस्था नाही. त्यामुळे आज धर्मावर एवढे आघात होत असताना तो मुकाटपणे सहन करणारा हिंदू समाज आज निष्क्रिय बनलेला. त्या हिंदू समाजामध्ये आज पुनश्च एकदा नवचेतना निर्माण करण्यासाठी आपल्यालाच पुढाकार घ्यावा. आज जगाच्या पाठीवर हिंदूंचं एकही राष्ट्र आहे. म्हणजे आज मुसलमानांची 57 राष्ट्र आहे, ख्रिश्चनांची 152 राष्ट्र आहे. केवळ 90 लाख लोकसंख्या असलेले ज्यू आज ताट मानेने स्वाभिमानाने सांगतात की आमचं ज्यूंचं स्वतंत्र राष्ट्र आहे. चारी बाजूने शत्रूने घेरलेलं असताना आज त्या ठिकाणी कुणाची हिंमत नाही त्या इस्रायलकडे वाकड्या नजरेने बघण्याची. परंतु आज भारतामध्ये आपण बघतोय की बांगलादेश कशा पद्धतीने आज हिंदूंवर अत्याचार केले जातात. पाकिस्तानमध्ये हिंदूंना नरक यातना होत आहे. म्हणजे स्वातंत्र्यानंतर म्हणजे देशाच्या फाळणीनंतर 27% असलेला हिंदू पाकिस्तानमधला आज ती संख्या अर्ध्या टक्क्यावर पण उरली नाही. कुठे गेला सगळा हिंदू समाज? आज भारतामध्ये आपण बघतो की जो अल्पसंख्याक समाज केवळ 4% होता त्याची संख्या आज 27%वर पोहोचत आहे. म्हणजे देशातल्या अनेक राज्यांमध्ये आज मिनी पाकिस्तान निर्माण झाले आहे. या सगळ्यांनी उद्या भारतामध्ये जर का गृहयुद्ध छेडलं आणि लक्षात घ्या ही परिस्थिती येणाऱ्या काळामध्ये आपल्या समोर येणारच आहे आणि याचा सामना करण्यासाठी आपल्याला आतापासून सिद्धता करावी लागेल. आपल्याला वाटत असेल की गोव्यामध्ये आम्ही सगळे सुरक्षित आहोत, सगळं काही शांत सुरू आहे, परंतु आज आम्ही बघतोय की कशा पद्धतीने गोव्यामध्ये सुद्धा या घोड्या सुरू झाल्या. मागच्या काही दिवसांमधल्या तुम्ही बातम्या काढून वाचा. भारतामधल्या गोव्यामधल्या अनेक मुलांना, अनेक युवतींना आज या लव जिहादच्या संकटामध्ये अडकवलं जात आहे. मागचा NCBचा रिपोर्ट 2024 जो प्रदर्शित झाला होता, गोव्यामध्ये दर 3 दिवसानंतर 2 युवती गायब होतात. मी मागच्या वर्षभरातल्या बातम्या काढल्या. अनेक मुली गायब झाल्या, अनेक मुलींवर बलात्कार झाले. या सगळ्यामधले जे मुख्य आरोपी आहेत
कोणतरी अब्दुल आहे, कोणतरी असलम आहे, कोणतरी आफ्ताब आहे. बांधवांना आम्ही कधी जागरूक होणार? माझ्या घरातली मुलगी या सगळ्यावर बळी पडल्यावर आम्ही जागे होणार का? बंधूंनो लक्षात घ्या, या सगळ्या संदर्भात आज आपल्याला कुठेतरी पाऊल उचलावंच लागेल. माझ्या गावातली, माझ्या शहरातली एकही मुलगी या जिहाद्यांच्या नरक यातनांना बळी पडणार नाही अशा प्रकारचा निश्चय आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण सगळ्यांनी केला पाहिजे. सरसावत आहेत, पुढे येत आहेत. त्या गोमातेची आजची स्थिती काय आहे? म्हणजे एकेकाळी गोमातेला नैवेद्य दिल्याशिवाय सणावाराच्या दिवशी आपण घरामध्ये प्रसाद ग्रहण करत नव्हतो. त्या गोमातेला प्रसाद वाढी दाखवायची म्हटले तर आज गोमाता सापडत नाही. आज शहराच्या सारख्या ठिकाणी इतकी भयानक स्थिती आहे. मुलांना माहीत नाही की आपल्याला दूध कोण देतो. मुलांना जर विचारलं की तुम्हाला दूध कोण देतो तर मुलं सांगतात की आम्हाला अमूलच्या पॅकेटमधून दूध मिळतं. आहे की नाही परिस्थिती? आपल्याकडे शेतीप्रधान देश आम्ही म्हणतो. त्या शेतीप्रधान देशामध्ये गोमातेचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्या गोमातेची आज दुरावस्था, त्या गोमातेचं महत्त्व आज आमच्या मुलांना आम्ही सांगितलं नाही. गोमातेचं रक्षण आपण जर केलं नाही, लक्षात घ्या, आपण गोमातेचं रक्षण करत नाही, खरं तर गोमाताच आमचं रक्षण करते. त्याचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. आणि यासाठी आपल्याला या भारताला पुनश्च एकदा स्वातंत्र्यवीर सावरकरांचं स्वप्न साकार करायचं असेल तर या भारताला या सेक्युलर जोखडातून मुक्त करून भारताला धर्माधिष्ठित हिंदू राष्ट्र घोषित करण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे. आत्ताच गोव्यामध्ये सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव एक भव्य असा कार्यक्रम गोव्यामध्ये संपन्न झाला. देशभरातील नाही तर जगातल्या 23 देशांचे प्रतिनिधी या कार्यक्रमामध्ये सम्मिलित झाले आणि या सगळ्यांनी या सनातन राष्ट्राचा जयघोष केला. आज संपूर्ण जग भारताकडे एका नजरेने बघतोय की भारत एकमेव आमच्यासाठी आशास्थान आहे. त्या भारतामध्ये एका काळी सोन्याचा धूर वाहत होता. संपूर्ण विश्वामध्ये भारत एकमेव भूमी आहे जिला देवभूमी म्हटलं जातं. त्या देवभूमीच्या या भारत मातेच्या रक्षणासाठी आपण सगळ्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांप्रमाणे त्यांचे विचार घेऊन आज एकत्र येण्याची आवश्यकता आहे. आणि खऱ्या अर्थाने या राष्ट्रासाठी मी काय करू शकतो यासाठी आपण विचार केला पाहिजे. जिथे आहोत, ज्या क्षेत्रामध्ये आहोत, त्यासाठी मी माझं योगदान काय आज मुसलमानांकडून खरं तर आपण शिकलं पाहिजे की त्यांच्यामध्ये ज्या क्षेत्रामध्ये जी व्यक्ती आहे ती मी माझ्या धर्मासाठी काय करू शकतो. त्याचा पहिला विचार काय असतो की माझ्या धर्मासाठी माझ्याकडे असलेल्या ज्ञानाचा मी उपयोग काय करू शकतो. आज मुसलमान समजा एखादा डॉक्टर आहे तर तो विचार काय करतो की माझ्या या शिक्षणाचा मी जिहादसाठी कसा उपयोग करेन. एखादा इंजिनियर आहे तर तो विचार करतो की मी इंजिनिअरिंग या शिकलेल्या शिक्षणाचा मी या जिहादसाठी कसा उपयोग करेन. आज तुम्ही बरेच आतंकवादी यांची नावं ऐकली असेल. या आतंकवाद्यांचं शिक्षण करून बघा, कोण सॉफ्टवेअर इंजिनियर होते, कोण इंजिनियर होते, कोण आर्किटेक्ट शिकलेले होते. लक्षात घ्या, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी फक्त 4 वर्ष लंडनमध्ये घालवली. त्या ठिकाणी 1000पेक्षा अधिक भारतीय राहत होते. त्या सगळ्यांचं त्या ठिकाणी संघटन केलं. त्यांच्यामध्ये म्हणजे अनेक जण त्या ठिकाणी केवळ शिक्षणासाठी गेले होते आणि अय्याशीचं जीवन जगत होते. त्या सगळ्यांमध्ये इतकं राष्ट्रप्रेम घडवलं की या सगळ्यांना त्यांनी बंदूक कशी चालवायची, बंदूक कशी बनवायची, बॉम्ब कसं बनवायचं अशा प्रकारचं प्रशिक्षण दिलं. म्हणजे आपल्या ज्ञानाचा या राष्ट्रासाठी कसा उपयोग करता येईल हे स्वातंत्र्यवीर सावरकरांकडून आपण शिकलं पाहिजे. आज आम्ही तुम्हाला सांगत नाही की तुम्ही बॉम्ब बनवा, तुम्ही बंदुका बनवा, परंतु आज आपण सगळ्यांनी स्वतःच्या रक्षणासाठी सिद्ध झालं पाहिजे. आपण स्वतःचं रक्षण करू शकलो तर आपल्या कुटुंबाचं रक्षण करू, आपल्या मुलांचं रक्षण करू आणि आपल्या समाजाचं पर्यायाने या राष्ट्राचं रक्षण करू. आणि बंधूंनो, यासाठी सांगतो, स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार हे आज सुद्धा आमच्यासाठी प्रेरणादायी आहेत. त्यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन आपण सगळ्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांना अपेक्षित असं राष्ट्र घडवण्यासाठी योगदान देऊया. शेवटी इतकंच सांगतो की स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणायचे की याल तर तुमच्यासह, न याल तर वगळून, आणि आडवे याल तर तुम्हाला तोडून आम्ही हा हिंदू राष्ट्राचा मार्ग आक्रमणार आहोत. बंधूंनो, शेवटी आपल्या सर्वांना या विचारांमधून स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या
भगवानाच्या अपेक्षित असे भेटले तसं कार्य करण्याची सद्बुद्धी हो अशी श्री सातेरी देवीच्या चरणी प्रार्थना करतो.